भाऊ कामाला लागले पोर्टासमध्ये आणि त्याच्यानंतर 1 वर्षांनी लग्न आलं. लग्न झालं त्यानंतर राहायला खोली नव्हती. भावाचं घर होतं पण लग्न आल्यानंतर स्वतःचं घर नव्हतं. पण डू लायसनवर कुर्ल्याला नेहरू नगरमध्ये भाऊ राहायला गेले आणि त्याच्यानंतर सुरुवात त्यांची तशी झाली आली. हातामध्ये पैसा म्हणजे फक्त पगार, पण सगळं जी परिस्थिती खोलीमध्ये निर्माण केली, घरामध्ये निर्माण केली, त्या वहिनींनी निर्माण केलेली आहे. तर त्यामुळे आम्हाला स्वार्थ अभिमान आहे की वहिनीचाही आहे आणि आमच्या भाऊचाही आहे. आणि हे आयुष्य इथपर्यंत आणलं याचं खरं कारण ह्या दोघांचं. नाही, मी यांना जे गावावरून घेऊन जो डिसिजन घेऊन आलो आहे ना, ते मला आजही वाटतं की मी जर घेतलेला डिसिजन बरोबर होता. त्यावेळेस आमची विचारांची तफावत होती, वडिलांची आमची विचारांची तफावत होती, पण त्यावेळेस जो घेतलेला जो निर्णय होता तो आज आम्ही व्यवस्थित आणि चांगला होता, याचा मला आज आनंद होता. आईवडिलांबद्दल सांगायचं म्हणजे मी आय जस्ट टेल ओनली वन थिंग की आम्ही जे काय आहोत ना, दिस इज ओनली बिकॉज ऑफ त्यांची पुण्य आहे. पण अभ्यासाचं जे महत्त्व ते आईकडून मिळालं आणि पप्पांचा सपोर्ट तिला ऑलवेज. पण कधी एकदा मला आठवतं मॅथ्समध्ये कमी मार्क मिळाल्यावर तिने वेताच्या छडीने अक्षरशः पाठ फोडून काढली होती. पण त्याच दिवशी रात्री जेव्हा मी झोपलो असताना शी अप्लाइड ऑइंटमेंट. सो ऑल दिस थिंग्स आय रिमेंबर अँड वॉट एव्हर वी आर टुडे इज त्यांच्यामुळेच फक्त. दॅट इज आउट आय विल से. म्हणजे वेताच्या छडीमुळे. येस, यू कॅन से दॅट, यू कॅन से दॅट, यू कॅन से दॅट. या गप्पा सुरू असतानाच आता एक तुम्हाला आव्हान देणार आहे. इतकी आव्हानं पेरलेली आहेत. हे तर छोटंसं आव्हान आहे. बघूया, हा एक गमतीशीर असा हा खेळ. 12 टप्पे पूर्ण झालं की पहिलं बक्षीस आणि 15 टप्पे पूर्ण झालं की दुसरं बक्षीस. वेळ सुरू झाली. बारा, 13, 14, अभिनंदन. चला, दोन्ही बक्षिसं मिळाली. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि ही तुम्ही द्यायची. अभिनंदन. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.